उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज बारामती पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे। तसंच आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार नाहीत अशी माहिती देखील तटकरे यांनी दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तामिळनाडू आणि गोव्यामध्ये प्रचारात व्यस्त आहेत, मात्र भाजपकडून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत। ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी याकरता प्रयत्न करणार असून गरज पडल्यास राहुल गांधींना भेटणार असल्याचं देखील तटकरे यांनी सांगितलंय। कुठल्याही पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष हे नेहमी धोरणात्मक निर्णय घेत असतात। राहुल गांधीला भेटण्यामध्ये त्याच्यात काय वेगळं वावगं असण्याचं काही कारण नाही, परंतु पक्षाचे अध्यक्ष जर काही खरगे जे असतील तर काँग्रेसच्या इंडियन नॅशनल काँग्रेसच्या प्रथेनुसार अध्यक्ष त्या ठिकाणी निर्णय घेतात। आवश्यकता लागली तर राहुल गांधींची सुद्धा भेट घेण्यामध्ये आम्हाला काही गैर वाटण्याचं काही कारण नाही। बारामतीची जी पोटनिवडणूक होती आहे ती आम्ही तर महायुतीमध्ये आहोत, त्यामुळे महायुती पूर्णपणे सुनेत्रा ताईंच्या आमच्या भगिनी ज्या उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या पाठीशी आहोत आणि प्रकारे जेव्हा पोटनिवडणूक होतात त्यावेळेस त्या बिनविरोध होतात, तर इतर पक्षांनी देखील त्याचा विचार जरूर करावा। आम्ही महायुती म्हणून सुनेत्राताईंच्या पाठीशी आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।